करताना तिच्यामध्ये एक आत्मविश्वास असतो. आणि म्हणून येणाऱ्या पिढीच्या बाबतीत तुम्ही तुमच्या पोरींच्या शिक्षणाची, त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं, त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, या दृष्टीनं पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या पोरींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर शिक्षण सोडून दुसरा प्रभावी पर्याय माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. किती मुली मी तुम्हाला सांगू की ज्या मुलींनी छोटे छोटे व्यवसाय केले, छोटे छोटे उद्योग व्यापारात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. कितीतरी मुली प्रशासनात आल्या, डॉक्टर इंजिनियर झाल्या, स्वतःच्या पायावरती उभं राहिल्या आणि मस्त आयुष्य जगतात. बरं, हे आयुष्य परत आहे का मला सांगा बरं? एकदाच आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला कुठं सुख आहे का, आणि त्याला कुठं रात्रीची झोप आहे का, आणि बरं आहे बाई आपलं असंच, हे असलं सांगणाऱ्याला म्हणायचं हे सगळं तुझ्याकडेच राहू दे. हे असलं सांगून आहे ना तरुणांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. उलट आपण आपल्या मुलामुलींना सांगितलं पाहिजे, चांगलं शिक्षण घे, स्वतःच्या पायावरती उभं राहा. मग अशी सर बोलता बोलता म्हटले, पोरांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असतंय नोकरी कशासाठी करायची तर लग्न झालं पाहिजे. आणि सर आता पोरंही हल्ली असली हुशार झालेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. एकदा का लग्न जमलं झालं ते म्हणते जाऊ दे काय व्हायचे ते. आणि आज मुली, आता बघा ह्या दोघी तिघी कशा छान छान बसल्यात, ह्या दोघी पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल तुम्ही इथं. ज्ञानेश्वर सर फोन करतील, मॅडम तुम्ही लहान होतात, जरा आमची शाखा आहे उद्घाटनला याल का? काय रुबाब असेल तुमचा. तुमच्या ऑफिसला जर तुमची आई आली, अशी बाहेर पाटी लागलेली असेल, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, तुमच्या सहीने एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल, तुमच्या सहीने एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? याच्यासाठी पुढची जी काही वर्ष आहेत तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे गांभीर्यानं लक्ष द्यायचं आहे. आणि माझा दावा आहे, पोरी हुशार आहेत, फक्त गरज आहे त्यांना थोडंसं प्रोत्साहन देण्याची, त्यांना प्रेरणा देण्याची, आई म्हणून त्यांच्या पाठीवर थाप मारण्याची आणि त्यांना सांगण्याची, बाई लढ, मी आहे तुझ्यासोबत. आज तुम्ही कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं तर साहेब बिन लग्नाची आहेत. पोरीच्या आईबापाला टेन्शन नाही तेवढं पोराच्या आईवडिलाला टेन्शन आहे. आमच्या गावात तर एक जण 40-42 लग्नच होय ना, 42 वय झालंय. आणि त्याला मित्र असले भेटलेत, ते मित्र त्याला सांगतात टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचं म्हणले. आता त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणलं. आता तुम्ही किती दिवस फसवणार आहात? आमच्या पोरी हुशार आहेत, पोरं पण हुशार आहेत बरं का, पण ते लक्ष देत नाही. पोरांनी पण लक्ष दिलं पाहिजे. आणि पोरांनी जर आता अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही तर एक दिवस असा येईल, या पोरी कुठंतरी सेटल असतील, कोणतरी बँकेत, कुठंतरी मॅनेजर गावाकडे येतील, एकमेकीला फोन करतील, चल ग बाई जरा नगरला जाऊन येऊ. मग मैत्रिणी म्हणतील नगरला काय? ते मुलाचे वडील 8-15 दिवस झाले फोन करतात, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. ह्या 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठंतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं, हे पसंत करते का नाही का काय. ह्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार, आपण चहान पोहे घेऊन जायचे, ती डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक येतो का. आणि पुरींनी जर होकार दिला तर लग्न ठरतील, अशी येणाऱ्या काळातली परिस्थिती आहे. आमची मुलंही हुशार आहेत, पण गांभीर्यानं शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. आज महिला दिनाच्या निमित्तानं पहिली गोष्ट सांगायची, आर्थिकदृष्ट्या जर सक्षम व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मुलामुलींना शिकवलं पाहिजे. आपल्या डोक्यात असते पोरीला कुठं पैसे घालतात शिक्षणाला, चांगली जागा आली 2 रुपये जरा जादा खर्च करू आणि उडून टाकू बार. लग्न तर करायचंच आहे हो, पण जेव्हा ती तिच्या पायावर उभी राहते तेव्हा तिच्या जगण्यात एक वेगळा आत्मविश्वास येतो. मी काल परवा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो दादा, ती मुलगी सांगत होती 1-1.5 एकर क्षेत्र, तेही बागायत नाही, कधीतरी पीक सापडायचं, अतिशय प्रतिकूल परिस्थिती, अख्ख्या खानदानात कुणी शिकलेलं नव्हतं, पण वडिलांनी आईनं मला मात्र शिकवलं आणि मी ग्रॅज्युएट झाले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वडील म्हणले बाळा जेवढी परिस्थिती होती तेवढं तुला शिकवलं, आता काय माझ्याच्यानं होत नाही, चांगली जागा आली आहे, लग्न करू, तुझे हात पिवळे करून टाकतो. पोरगी म्हणली बाबा
एवढं शिकवलं तुम्ही मला, अजून 2-3 वर्ष द्या, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. वडील म्हणले आता माझी काय ऐपत नाही. पोरीनं डोळ्यात पाणी आणलं आणि वडिलांना सांगितलं, बाबा आयुष्यात परत तुमच्या दारात येणार नाही, एवढंच फक्त तुम्हाला मागते की मला पुढची 2-3 वर्ष शिक्षणासाठी द्या. इथं आमचे पुरुष पण आहेत, मुली पण आहेत, आया पण आहेत. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला तुमच्यात भांडणं नाही लावायची, पण तुम्ही बघा, पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून दिला आणि कधी नाही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात, मुलीचं शिक्षण आणि मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, ए कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. बरं, वडील थेट पोरीला फोन पण लावत नाही, त्या आईला विचारतात, एवढा उशीर का, कुठपर्यंत आली बघ जरा. वडील पोरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं पोरीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावयाच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. पोरीनं हट्ट केला, बाबा 2-3 वर्ष द्या. वडील म्हटले ठीक आहे. पोरगी पुण्यात गेली शिकायला, 3,000 रुपये वडील तिला महिन्याला पाठवायचे. ती सांगत होती, 3,000त मी भागू तरी कसं, खोलीचं भाडं भरू, मेसचे पैसे देऊ, क्लासची फी भरू, नवीन पुस्तकं घेऊ. रविवारी मेसला सुट्टी असायची, पुरी बाहेर कुठंतरी जेवायला जायच्या. मी कधी बाहेर जेवायला गेले नाही, खोलीवरच तिथं काहीतरी खिचडी वगैरे करून खायचे. बाहेर 50-100 रुपयाची नोट मोडताना सुद्धा अंगावर काटा यायचा, माझ्या बापाने हे 3,000 रुपये मला कसे पाठवले असतील ते. 3 वर्ष मनापासून अभ्यास केला, प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होते. निकाल लागला, माझे वडील तर शाळेत सुद्धा गेलेले नव्हते. त्यांना मी फोन केला आणि सांगितलं, बाबा मी DYSP झाले. वडिलाला माहीत नव्हतं DYSP म्हणजे काय. वडिलांनी तिकडून विचारलं, बाळा तू तर म्हणली होतीस ना फौजदार होशील, मग फौजदार का नाही झाली. पोरगी सांगत होती, वडिलाला सांगू कसं, माझ्या हाताखाली 4 फौजदार आता काम करणार आहेत ते, मी DYSP झाले. गोरगरिबाच्या पोरी शिकल्या, मोठ्या झाल्या, केवळ आणि केवळ जिद्दीनं त्यांनी अभ्यासाला सामोरं गेला. म्हणून आर्थिक साक्षरता आणि सक्षम जर व्हायचं असेल तर पहिला टप्पा जर कोणता असेल तर तो शिक्षणाचा आहे. आणि म्हणून तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. एकदा ते शिकले, दुसरी गोष्ट त्यांच्या पायावरती उभे राहिले, मजबूत पैसे कमवायला लागले, मग उद्योग असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, कोणतीही माध्यमं असतील चांगली, पैसे कमवल्यानंतर त्यांचा वापर कसा करायचा, ते कुठे इन्व्हेस्ट करायचे, कुठे बचत करायचं, मग मात्र या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळं ज्ञान लागतं. दुर्दैवानं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीत तरबेज असतो, पण इतरत्र पैशाच्या बाबतीत मात्र थोडं कुणी आमिष दाखवलं का मग मात्र आपला लगेच पाय घसरतो. आणि तो स्वभाव आहे माणसाचा. इकडं कुठंतरी चांगल्या बँकेत पैसे ठेवले, कधीतरी 7%, 8%, 9%, 10%, याच्यापेक्षा जास्त तर काय रिटर्न्स कुठं मिळत नाही. पण कोणतरी येऊन तुम्हाला सांगताय डायरेक्ट, अरे काय नाही, महिन्याला 10% देऊन टाकतो, महिन्याला 5% देऊन टाकतो. 10 आणि 5% महिन्याला मिळायला लागल्यानंतर माणूस त्या दिशेनं वाहवत जातो. आयुष्याची सगळी पुंजी, मी अशी कुटुंब बघितलेत साहेब, रिटायरमेंटचे पैसे मिळाले 8 लाख रुपये, आणि रिटायरमेंटचे सगळे पैसे अशा कोणत्या तर स्कीममध्ये निघून लावले, महिन्याला 8,000 रुपये मिळायचे. आणि
8,000 रुपये मिळण्याची जिथं अपेक्षा आहे, तिथं अचानक कुणीतरी मोठं आमिष दाखवावं. 5, 25, 50,000 रुपये महिन्याला मिळतील. पहिला महिना मिळाले, दुसरे महिने मिळाले, आणि तिसऱ्या चौथ्या महिन्यात कंपनी बंद. आयुष्याची सगळी पुंजी 8-10 लाख रुपये मिळालेली अशी कुठल्या तरी योजनेत लावली आणि सगळा आधार आयुष्याचा संपून गेला. म्हणून माझी विनंती आहे, कुणाच्याही हो मध्ये हो मिसळायचा नाही. कुणी जर म्हणलं ना, इकडं चला, इथं जरा पैसे गुंतू, तिकडं जरा गुंतून बघू, चांगल्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्या जवळचा नातेवाईक असेल, मित्र असेल, शिक्षक असेल, बँकेतले काही साहेब असतील, मॅनेजर असतील, अशा चांगल्या लोकांचा सल्ला घ्या. मला सांगा, 8 आणि 10% जर रिटर्न जर महिन्याला मिळायला लागले तर ही लोक दुकानं टाकून कशाला बसली असते? कुणी अशालाच छोटे छोटे व्यवसाय केले असते. 10-20 लाख रुपये कमवून जर निघून टाकले, आयुष्यभर आयुष्यमध्ये राहिलं असतं की. परंतु अशा आमिषांना बळी न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणून पैसे गुंतवताना कधीही कुणाच्याही हो मध्ये हो मिळवायचा नाही. चिकित्सा करायची, हे खरं आहे का, खोटं आहे का, चांगलं आहे का, बरं आहे का, हिताचं आहे का, आणि मग सगळीकडनं जेव्हा तुमचे त्याच्या संदर्भातलं मत स्पष्ट होईल तेव्हा मग तुम्ही त्याचा विचार करायचा. मग कुणीतरी सांगितलंय म्हणून कुणाच्याही म्हणजे अर्थकारणाच्या बाबतीत आणि पैसे गुंतवण्याच्या बाबतीत कुणाच्याही, अगदी माझ्याही, अगदी तुमच्या जवळच्या घरातल्या कुठल्या मेंबरच्याही लगेच हो मध्ये हो मिसळायचा नाही. हो मध्ये हो मिसळण्याचे फार तोटेत. मी जिथे राहतो ना पुण्यात ताई, आमच्या घराच्या शेजारी एक छोटीशी बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक आजी आणि तिच्या मैत्रिणी रोज गप्पा मारत बसलेल्या असतात. ती आजी मला थांबवते. एक दिवशी आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलं आहे, चांगलं चाललंय ना? ताई माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मग मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं आणि आजीला म्हणायला होतं, आजी माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाही आहे. पण आपल्याला सवय चिकित्सा करायची नाही, हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं, कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. आजीनं मला विचारलं, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज जरा यायला गडबड होती. आज आजीनं विचारलं, तू ते मेडिकल सुरू केलंय? म्हटलं एकदम छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र, आजीबरोबर 4 मैत्रिणी. माझ्या मित्रांनी विचारलं, कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश आहे म्हणून आजी विसरते. बघा, मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही म्हणा हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत नाही. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस दाखवता आलं पाहिजे. कुणीतरी खूप जवळचं आहे पण ते तुम्हाला येऊन सांगताय, 5 लाख तर इथं गुंतव, बघ महिन्याला तुला एवढा परतावा देतो. योग्य ठिकाणी नाही म्हणायचं धाडस तुम्ही दाखवलं पाहिजे. तुम्हाला भीड चेपत नाही. 10 वेळा आलंय, 5 लाख म्हणताय, 2 लाख तर गुंतवतेच बाई तिथं. योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. बाबा चहा पी, जेवण कर हवं तर, पण असल्या काही स्कीममध्ये मला अडकू नको. तुमच्या शिकलेल्या मुलामुलींचा सल्ला घ्या. अर्थक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगले जवळचे कोणी प्राध्यापक मंडळी असतील, बँकिंगमध्ये काम करणारी सरांसारखी मंडळी असतील, या लोकांना भेटा आणि योग्य ठिकाण कोणतं आहे गुंतवणुकीचं हे शोधून तुम्ही, आपल्या आयुष्याची बचत असते हो. बायका तर काडीला काडी लावून संसार करतात. म्हणजे भाजीला जरी 100 रुपये दिले तरी 10 रुपये कुठंतरी वाचून ठेवतील. ते करून 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 आणि काय हौस असते त्यांची ते पैसे साठवून करतात तर काय. घराचं काम निघालं, बाई कुठून तरी पिशवीतून इकडून लाखभर रुपये काढते, हे ठेवा बरं माझे. पुरीचं लग्न निघालं, ती कुठून तरी गुंतवलेले पैसे काढते, 2 तोळे माझ्याकडनं करा. परवा एक महाराज कीर्तनात भारी सांगत होते. ते म्हणले की ज्या बायकांना दागिने घ्यायची सवय असते ना, त्या दागिने घेतात 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 आणि घरावरती जेव्हा काहीतरी मोठं काम येतं, पहिल्यांदा ते दागिने कोण पुढं घेऊन येते? त्या घरातली बाईच म्हणते, कुठं जमीन घेताय ना, हां माझं सोनं तारण ठेवा, पण पहिली त्या जमिनीत 2 रुपये गुंतवा. अमुक काही आजार पण आलं ना, हे जावं बरं बँकेत, ह्याच्यावर 2 रुपये लोन काढा, पण तिथे. म्हणून योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे
आणि ते योग्य ठिकाणी ठेवले पण पाहिजेत. आता बँका आल्या, आता मल्टीस्टेट आल्या, लॉकर आले, लॉकरमध्ये दागिने ठेवायची चांगली सुविधा निर्माण झाली. नाहीतर आपल्याकडे दागिने बिगिने म्हणजे इकडं कुठंतरी डब्यात बिब्यात गाडग्यात बिडग्यात. आम्ही तर लहानपणापासून गोष्टी ऐकायचो. प्रत्येक गावात असली एकतर आजी असायची, ते वाड्यात धन आहे आणि ते येऊ का म्हणते. तुम्ही पण एखादी तर म्हातारी गावात असली असतीच. ते आम्ही ते धनही कधी बघितलेलं नाही गाडग्या बिडग्यातलं, आणि ते काय काय असलं काही नसतं. पण हे असलं ते पूर्वी लोकांकडे सुविधा नव्हत्या हो. सोनं नाणं कुठंतरी चोरा चिलटाच्या भीतीनं कुठंतरी पुरून ठेवायचं, ते कोणाला सांगायचं नाही. आणि ते माणूस गेलं त्याच्याबरोबरच ते माहीत नाही काय नाही, कितीतरी संपत्तीचा असाच अपव्यय होऊन जायचा. पण आता अनेक बँका आहेत, अनेक संस्था आहेत की जिथं तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू व्यवस्थित ठेवू शकता. त्याची तुमच्याकडे छान पावती असते, किती काय या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात. आणि घरात जर ते सोनं नाणं असेल तर मला वाटतं आता अनेक, तुम्ही पण गोल्ड लोन आता मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं आहे. म्हणजे तुम्ही आज सोनं घेऊन गेलात तर उद्या तुम्हाला त्याच्यावरती पैसे मिळू शकतात, अशी परिस्थिती आहे. म्हणून योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे, तेच ठिकाण तुम्ही योग्य शोधलं पाहिजे. आणि त्यासाठी आर्थिकदृष्ट्या तुम्ही साक्षर असलं पाहिजे. म्युच्युअल फंड आले, आता RDA होत्या, पोस्टामध्ये लोक पैसे गुंतवायचे, काहींकडे शेअर्स, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर सर्टिफिकेट असायचे पूर्वी. आणि असं करत 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 त्यांनी आपल्या संसारासाठी ती आर्थिक गुंतवणूक केलेली असायची. आणि म्हणून माझी महिलांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे, पहिला टप्पा शिक्षणाचा, दुसरा आर्थिक सक्षमतेचा, आणि तिसरा टप्पा योग्य ठिकाणी गुंतवणुकीचा. योग्य ठिकाणी जर तुम्हाला ते पैसे गुंतवता आले तर आपण त्या गोष्टींवरती निर्भर राहू शकतो. चुकीच्या ठिकाणी प्रलोभनांच्या नादी लागून आपण पैशांची गुंतवणूक करू नये. 10-5 लाख रुपये म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबासाठी फार मोठी रक्कम असते हो. मी तर नेहमी सांगतो, तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, तुमच्याकडे काही शेअर्स असले पाहिजेत, तुमच्याकडे मुलाच्या नावानं म्युच्युअल फंडमध्ये 2 रुपये तुमचे असले पाहिजेत, किंवा अनेक योजना सरकारच्या पण वेगवेगळ्या येत आहेत, त्यात तुम्ही 2 रुपये बचत करून ठेवले पाहिजेत. आपल्याकडं आता मी म्हणतो हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, मी काय कोणत्या कंपनीचं मार्केटिंग करायला आलं. ते म्हणाले काय कुठं काय आम्हाला हेल्थ इन्शुरन्स विकायला आला आहे. पण तुम्ही बघा बरं, एखादं कुटुंब जर एखादी व्यक्ती आजारी पडली आणि 5-10 लाख रुपये जर बिल झालं आणि हेल्थ इन्शुरन्स जर नसेल तर ते कुटुंब 2-5 वर्ष मागं येतं. आणि तुमच्याकडे असे 4 पाहुणे आहेत का, घरात कुणी आजारी पडलं 2-2 लाख रुपये घेऊन आलेत आणि राहू द्या परत देऊच नका, असले 4 पाहुणे तुमच्याकडे असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे ते करा. पण पाहुणे आले तर काय करतील, सफरचंद घेऊन येतील 2 किलो, बसतील, हळहळ व्यक्त करतील, याच्यापेक्षा ते तरी काय करणार आहे. पण तुम्ही असे काही जे खड्डे आहेत, शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा आरोग्याच्या बाबतीत असतील, जिथे 2 रुपये तुमचे जास्तीचे खर्च होणार आहेत, अशा ठिकाणांसाठी तुमच्याकडे बचतीची सुविधा असली पाहिजे. आणि म्हणून मला या सगळ्या महिलांना विनंती करायची आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. मला आता आणखी 2 मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे, आणि तो आज या महिला दिनाच्या निमित्तानं. तुम्ही छान जगा, आयुष्याचा आनंद घ्या. पैसे बिसे हे जे सगळं आहे हे कशासाठी आहे शेवटी सांगा बरं मला, कशासाठी आहे? आनंदासाठी. नुसतंच साठवूनही ठेवू नका. एखादी दुसरी साडी आवडली ना आजी, घेऊन टाकायची. कधी वाटलं ना आता आपले पाय बी गुडघे बिडघे जरा बरे आहेत, जाऊन यायचं आहे पंढरपूरला, तर जाऊन यायचं. आमच्याकडे एक जण आहे, नुसतीच सोन्याची वीट आहे, बरं त्यानं घरात पुरून ठेवली, खर्च करत नाही. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय, परत पुरून ठेवतंय. बायकोला कधी साडी नाही, नवऱ्या कधी पोरांना कधी घाई कुठं दवाखान्यात घेऊन गेले, आजारी पडलं तर तसं नाही, शाळेची फी लवकर भरत नाही, आणि पठ्ठ्यानं सोन्याची वीट मात्र घरात पुरून ठेवली. आणि एकच उद्योग आहे, दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय, आणि परत पुरून ठेवतंय. मागच्या रविवारी उठला, उकरलं, वीट गेली ना चोरीला. आता वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला, म्हणला माझी सोन्याची वीट होती आणि चोरीला गेली. पोलीस स्टेशनला गेला. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही सोन्याची वीट असेल. हे म्हणते नाही, माझ्या पंजोबानं माझ्या आजोबाला दिली ती, आजोबानं मला दिली. तू काय केलं? मी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं, साहेब वीट गेली ना चोरीला. पोलीस म्हणले एक काम कर, उद्या ये, तुझी वीट सापडून ठेव. दुसऱ्या दिवशी हे पोलीस स्टेशनला गेलं.
पोलिसांनी याच्या हातात दगडाची वीट दिली. हे आणखी रडायला लागलं. म्हणला, साहेब माझी सोन्याची होती आणि तुम्ही दगडाची देताय. पोलीस म्हणले, सोन्याची असो नाही तर दगडाची, तुला काय फरक पडतो? तुला काय करायचंय? तुला जर उकरूनच बघायची आणि पुरूनच ठेवायची आणि खर्चच करायचे नाही, तिचा काय उपयोग आहे का? योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत योग्य ठिकाणी म्हणतोय, नाही तर उद्या तुम्ही सगळ्या FD मोडान जा कुठंतरी फिरायला. योग्य ठिकाणी योग्य वेळी खर्च करण्याची दानत तुमच्याकडे असली पाहिजे, तर त्या गोष्टीचा आनंद आहे. तुम्हाला आनंदी राहायचंय का? किती जणींना आनंदी राहायचंय? हात वर करा बरं. थोडं मॉनिटर दे रे जरा, थोडं. ज्यांना आनंदी राहायचंय त्यांनी अशा हात उंच करायच्या, आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय ना त्यांनी अशा हात करायचे, इकडे तिकडे बघायचं. सगळ्यांना आनंदी? आजी, हां चला घ्या, सगळे हात खाली घ्या. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? राहायचंय का दाखवायचंय? नक्की